यांचा साई आणि स्वर्गावची पिस्टन फॅन्स क्लब यांचा रुद्रा हा सेमीफायनल या मैदानातला 8 सोडायचा आहे. साईड न जाऊ द्या गाडी. हाय साईडनच आहे या साईडनं यान जाऊ द्या. हा धन्यवाद. अशी माणसं पाहिजे तू ऐकणारी नाहीतर आताच्या घडीला माणसंच ऐकत नाहीत. का ऐकत नाहीत त्यांचं त्यांना माहिती. पप्पांना वळवा 8वा सेमी वळवा. घ्या सेमी 8 लावून घ्यायचा आहे. पप्पांना वळवा पॉट दिसला 8वा सेमी सोडा. झाला सज्ज या मैदानातला सेमीफायनल 8 सुटण्यासाठी. बॅरिकेड वरती उभं राहिलेले चुकून पाय सटकला एक पाय पडेल आणि एक पाय अड्याल मध्ये काय होईल. या ना खाली बॅरिकेड वर उभं राहिलेले. अहो ती उभं राहायची जागा आहे का. सरका थोडा माग सरका सगळे सरका सगळे सरका. म्हातारा ऐकायला सगळी खाली आली परंतु सरका माग म्हातारा शेंड्यावर जाऊन सरका ना आतमध्ये थोडं सरका सरका थोडं लय नका सरकू एक फुटानं मागे सरका. आता असं आहे म्हणलं तरुण वयात कसं असेल. वरल्या मंडपाच्या वर जाऊन बसणार मग. आता कळाय पाहिजे घेऊ ते आपल्याला सावलीसाठी केलं आपण त्याच्यावर जाऊन उभं राहिलाय म्हणलं काय सांगायचं. काय नाही खालनं गाड्या सुटायच्या नादात वरडावरडीच्या नादात पाय सटकणार आहे. बरोबर त्यांचा कार्यक्रम होणार आहे. आनंदाच्या भरात खाली उडी मारणार नाही उडी नाही मारणार. एक पाय पडेल आणि एक पाय आड्याला पडणार. आता उडी मारायचे दिवस त्यांचे गेलेत. नाही अजून चष्मा नाही लागला. आता सगळं पांढरं झाले की सोडा. पप्पा सरका थोडं माग सरका नाही तर सगळ्या चिल्या पिल्यानं तुम्हाला नेऊन पुढे तिकडे उभा केलं जाईल. सरका माग पप्पा थोडं सगळे सगळे सेमी 8 सोडायचा आहे. पुढं जाऊन हा बघायचा खेळ नसतोय बर का. वाकून बघणारे माग उभं राहा. मुक्या जित्रापणा पळू द्या. फक्त ते पळतायत त्यांच्या मालकाच्या नावासाठी. आपण आनंद घ्या परंतु आनंद घेत असताना त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. वाकून किती दिवस बघायचं. या ना मागे या एकदा बैल घ्या मग कळल कसं वाकून बघायचं. परत येणार परत फिरून आमच्याकडं तेवढं माग सारा एकदा ह्यांना. त्याच असते आपलं बाळ आणि दुसऱ्याचं कार्ट. आपलं म्हणलं की मागं चला दुसऱ्याचं म्हणलं की पुढं चला. परंतु दुसऱ्याचं चांगलं चिता आपलं चांगलं होणार का तर होणार. दुसऱ्याचं वाटोळं करा गेला आपलं गुलगुल होणार. ही सत्य परिस्थिती आहे. पहिली गोष्ट वेगळी होती बापानं करायचं लेकानं फेडायचं. आता तसं नाही. जेनं करायचं तेनच फेडायचं. सुटला 8वा सेमी सुटला या मैदानातला आणि 8व्या सेमी मध्ये 6 गाड्यांच्यात लढा चालू आहे. कोण होणार फायनलचा मानकरी. अतिशय सुंदर अशी लढत दोघात चालू आहे. कॉकटेलला बाजी मारली तेही 400 कॉकटेलनं. तिसऱ्यांदा असलाच आला फायनलला. कसं महाग लागलंय बघा आता. नाव त्याचं बॉस. केमकरांचा बॉस. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत. त्याच्या दिसण्यावरती जाऊ नका. त्यानं आता गतीनं दावून दिलं. मी सुद्धा कमी नाही. आणि मागा आमचा अजून गुरु शिल्लक आहे 9व्या सीमीमध्ये. कारण या गावठ्या बैलांचा देवदूत आहे. नाहीतर पहिल्या या शर्यतीत फक्त खिल्लार बैल पाहायला मिळायची. जावा हा बाकासूर या मैदानात आला आणि सगळं विक्रम त्यानं मोडीत काढलं. माणसं म्हणायची असा पाहिजे तसा पाहिजे गळवण नाही पाहिजे शेकूड आकूड पाहिजे. सगळे विक्रम त्या बाकासूरनं मोडीत काढले आणि तवापासून अशी गावठी बैल आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. आणि त्यातल्या आजच्या या मैदानामध्ये माझ्या अंदाजाने 50-1 या ठिकाणी